माझ्याकडे ना रात्रीचा हा शिळा भात उरलेला आहे एवढा. तर आता मी तुम्हाला ह्याची रेसिपी करून दाखवत आहे. प्रत्येकाच्या घरी थोडाफार ते शिळा भात उरतोच. आता हा शिळा भात मी फोडून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे, खूप पाणी टाकायचं नाही आहे. आता हे मी मिक्सरला फिरवून घेत आहे. इकडे मी मिक्सरच्या भांड्यातलं सर्व काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी होतं ते टाकलेलं आहे. खूप नाही टाकलायचं, थोडंच टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी रवा टाकणार आहोत आणि 1 वाटी दही टाकणार आहोत आणि हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं एकदम. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे मी फक्त 10 मिनिटासाठी ठेवते, कारण याच्यामध्ये आपण रवा टाकलाय ना, ते फक्त 10 मिनिटं फुगून द्यायचं आपल्याला. मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. रवा आपला चांगल्यापैकी फुगलेला आहे ह्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया, अगदी थोडंसं, खूप घट्ट आहे म्हणून. बस थोडंसंच पाणी टाकायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आपण. आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकूया. इथे मी काही भाज्या कापलेल्या आहेत. ह्या मी भाज्या कापलेल्या आहेत. कांदा घेतला, टमॅटो घेतला, शिमला मिरची घेतले, कोथिंबीर घेतले, कढीपत्त्याची पानं कापून घेतलेली आहेत आणि एक कमी तिखटाची मिरची आहे ना, ती बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे आपण भाज्या याच्यामध्ये मिक्स करूया. तुम्ही गाजर वगैरे पण याच्यामध्ये वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे. तुम्ही इनो वगैरे पण टाकू शकता. इथे मी थोडासा खायचा सोडा टाकत आहे आणि थोडंसं त्याच्यावरती पाणी टाकत आहे की ते ॲक्टिवेट होईल म्हणून. आणि हे आता आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे. इतकंच आपल्याला घट्ट ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. इकडे मी अप्पा पात्र ठेवलेलं आहे, त्याला आता आपण तेल लावून घेऊया. मी आधीच गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं. आधी तुमचं बॅटर चुकून जरी थोडंसं पातळ झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे ॲड करू शकता. शक्यतो थोडंफार घट्टच ठेवा, पातळ नका करू.
आता याच्या आजूबाजूला थोडंसं आपण तेल सोडूया. याला आता आपण 2 मिनिटांसाठी झाकण लावूया. जे निघत नसेल ना त्याला तसंच शिजू द्या, कारण भात असल्यामुळे ते पटकन घट्ट होत नाही. ते स्वतःहून फिरत असेल त्यालाच टर्न करा, बाकीचं तसंच शिजू द्या. ही रेसिपी माझा छोटा मुलगा सोजस त्याला फार आवडते हे असे अप्पे वगैरे केलेले, कारण तो नॉनव्हेज जास्त खात नाही, त्याला व्हेज आहे तो. मग त्याच्यासाठी मला असे छोटे मोठे आयटम बनवावे लागतात. त्याला चिकन, मटन आणि फिश तर त्याला अजिबात आवडत नाही. चिकनचे काही पीस तर खातो तरी, असं फ्राय वगैरे करून दिलं तर, पण मच्छी तर अजिबात तो घेत नाही तोंडामध्ये. बघा, जे स्वतःहून होत असेल त्याला टर्न करत चला, नसेल त्याला आणखीन शिजू द्या. हा होत नाही आहे. हे पण नाही होत आहे, असंच ठेवूया आपण आणि थोडंसं तेल सोडू याच्यामध्ये. हे पुन्हा झाकण लावूया आणि हे आपल्याला अगदी स्लो गॅसवर करायचं आहे, जास्त फास्ट गॅस ठेवू नका. मी ऑलरेडी बघा इथं स्लो करून ठेवलेला आहे गॅस. चेक करूया आपण. हे मधलं जे पटकन शिजतं, जे साईडचे थोडा वेळ लागतं, तरी मध्येच गॅसला लागते. आता आपण टर्न करते मी इकडे ह्या साईडला. हे बघा परफेक्ट एकदम झालेले आहेत. हे बघा, जे मध्ये मध्ये सुटत होतं ते पण आता शिजलेलं आहे व्यवस्थित. अप्प्याचा कलर आपल्याला सेम असा आला पाहिजे, तर ते परफेक्ट झालेले असतील. हे आपलं रेडी आहे. मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे आहेत माझ्या शिळ्या भातापासून केलेले अप्पे. तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि प्लीज ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलं आहे, ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते तर निदान माझे व्हिडिओ बघत चला, कारण माझ्या व्हिडिओवरती जेव्हा मी अपलोड करते अजिबात व्ह्यूज नसतात संध्याकाळपर्यंत. दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून ती सुरुवात होते. तर माझी रिक्वेस्ट आहे, जेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येते त्यावेळेलाच तुम्ही शक्यतो तुम्हाला वेळ भेटला तर बघा, कारण मला माहिती आहे महिलांसाठी वेळ खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येकीला कामं असतात. तर प्लीज त्यावेळेला बघत चला आणि निदान एकदा लाईकचं बटन तरी दाबा, म्हणजे मला कळेल तरी तुम्हाला आवडलं की नाही. थँक्यू.